पौष महिन्यातील पौर्णिमा हा महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी नगरीमधील भटक्या विमुक्तांच्या यात्रेचा एक दिवस. या दिवशी जेजुरीमध्ये गाढवांचा मोठा बाजार भरतो. गाढवांचे व्यापारी, गाढवांवर आधारित व्यवसाय करणाऱ्या अनेक जमातींच्या लोकांची या दिवशी मोठी गर्दी असते. येथे पौर्णिमेचा संपूर्ण दिवसभर मोठ्या रणधुमाळीत गाढवांचे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. या व्यवहाराची पद्धतही खूप वेगळीच असते. गाढवांचा बाजार म्हणजे काय हे येथील जत्रा पाहिल्याशिवाय समजणारच नाही. एका बाजूला गाढवाच्या बाजाराची लगबग सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र गृहिणींची स्वयंपाकाची लगबग दिसून येते. दिवसभर या बाजारात चालणारे गाढवांचे खरेदी विक्रीचे व्यवहार कधी सामोपचारात होतात तर कधी वादविवादात. हळूहळू दिवस कलू लागतो आणि महिला वर्गाची आपली कामं उरकण्याची लगबग सुरू होते. सूर्यास्ताबरोबर विसावणारा हा गाढवांचा बाजार चंद्राच्या प्रकाशात निद्रिस्त होतो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येथे वैदू समाजातील नवीन मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन केले जाते. यासाठी समाजातील तरुण वर्ग सकाळीच कामाला लागतो. स्पर्धेसाठी समाज बांधवांच्याकडून वर्गणी गोळा केली जाते व अखेर स्पर्धेचा नारळ फुटतो. स्पर्धेचे पंच या नवीन मल्लांसाठी मैदानामध्ये फिरून भिडू शोधतात आणि कुस्ती स्पर्धेला सुरुवात होते.
कुस्त्यांचा फड संपला की सुरू होते वैदू समाजाची जात पंचायत. समाजातील अनेक वादविवाद या पंचायतीमध्ये चर्चा करून सोडवले जातात. अनेक वादविवादांवर रंगत ही जात पंचायत सायंकाळी अखेरीस अपूर्ण अवस्थेतच संपते. कधी पूजन जायचं तुम्ही म्हणाल तर पुजारी तुम्ही. बुधवारी पुन्हा सकाळी ही पंचायत भरते आणि वादविवाद सोडवण्याचे प्रयत्न सुरू होतात. काही न्याय निवाडे होतात तर काही चर्चेच्या गुराळात सुरूच राहतात. दुसऱ्या बाजूला भातू कोराटी समाजाची जात पंचायत भरते. या पंचायतीमध्ये समाजातील विविध प्रश्नांवर न्याय निवाडे केले जातात. यांत्रिकीकरणाने ओझे वाहण्यासाठी कमी झालेल्या गाढवांचा उपयोग आणि समाजाला शिक्षणाने मिळालेली नवी दिशा यामुळे हा बाजार हळूहळू अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.